लव जिहाद प्रकरणाचे विधानसभेमध्ये जोरदार पडसाद उमटले। महिला आणि बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला, तर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी आक्रमक भूमिका घेत लोढांनी माफी मागावी अशी मागणी केली, तर विरोधकांची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली। ऐसा विषय आ जाता है कि जिसमें लव जिहाद का विषय हो, जिसमें महिलाओं के ऊपर हो रहे दूसरे अत्याचार का विषय हो, 50-50 हजार लोगों के मोर्चे पूरे महाराष्ट्र के अंदर हर जिले में निकल रहे हैं, तो क्या वो अपना आप निकल रहे हैं? माननीय अध्यक्ष मोदी, आग के अंदर जली हुई। ये जो सारे महाराष्ट्र के अंदर 1 लाख से ज्यादा लव जिहाद के केसेज हुए, उससे समाज कहीं ना कहीं व्यथित है। राज्याचे महिला आणि बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत गुरुवारी ही माहिती दिली होती। राज्यात 1 लाखांवर लव जिहादची प्रकरणं असल्याची माहिती मंगल प्रभात लोढांनी दिल्यानंतर त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतलाय। लोढा यांनी चुकीची माहिती दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला, तर मंगल प्रभात लोढांनी माफी मागावी अशी मागणी अबू आझमींनी केली आहे। पण एक चुकीचा आकडा ऑन रेकॉर्ड आणला की 1 लाख लव जिहादची प्रकरण आहेत, तसं नाहीये। माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे की फक्त 3693 लव जिहाद म्हणजे इंटरफेथ, त्याला ते लव जिहाद म्हणतात, आम्ही त्याला इंटरफेथ म्हणतो, मॅरेजेस झालेत। एका मंत्री महोदयाने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करू नये। रेकॉर्ड चेक करून घ्या। मैं हाउस में मैं मांग करता हूं अध्यक्ष महोदय कि चुकी की इंफॉर्मेशन दिया लोधा जी ने, आदरणीय लोधा जी को माफी मांगने बोलिए। अध्यक्ष महोदय इसको माफी मांगने बोलिए। ये लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को लाना चाहते हैं। लव जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्यात मोर्चे काढण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केला। केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असताना हिंदू धोक्यात का आहे असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। ये बात साफ है कि उनको रंजिशें पैदा करनी है। अगर आप देखें तो एक ही है, 2 धर्मों में कोई तकलीफ निर्माण करे, जाति में करे और फिर इस पे बात करते रहे। अगर उनकी सरकार केंद्र में, उनकी सरकार हमारे राज्य में, तो हिंदू खतरे में कैसे? हम सारे लोग, हम जब अपनी सरकार थी तो कोई ऐसे मोर्चे नहीं थे। विरोधकांच्या आरोपानंतर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं आक्रमक भूमिका घेतली। राज्याला लव जिहादचा विळखा पडल्याची धक्कादायक माहिती सत्ताधाऱ्यांनी दिली आहे। लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी राज्यभरात सकल हिंदू समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आलंय। हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं। नाव लपवून हिंदू मुलांची नावं वापरून मुलींना लव जिहादच्या पाशात अडकवलं जातं। त्यानंतर हिंदू मुलींना बळजबरीनं मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला जातो। इतक्यावरच त्यांचे हाल थांबत नाहीत। निकाहनंतर अनेक मुलींना विकण्यात आल्याची माहितीही गुलाबराव पाटलांनी दिली आहे। लव जिहादचे प्रकरण पाहिजे ते चला माझ्या बरोबर, माझ्या गावात दोन घडले, माझ्या गावात। अरे ज्याची मुलगी जाते ना त्याचा बाप आत्महत्येशिवाय पर्याय नाही, त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये। दुबईला जाऊन मुली विकल्या जातात, माहित नाही तुम्हाला? हे तुम्हाला मतांच्या लांगूल चालून करता तुम्ही जर हे बोलत असाल, निषेध आहे तुमचा। अहो, माझ्या एका हिंदू महिलेवर पण अत्याचार झाला तर आम्ही बोलणार। अध्यक्ष महोदय, एकीचाही खून झाला आम्ही बोलणार। आणि हिंदू महिलेवर, भगिनीवर अन्याय अत्याचार खून झाला असेल आणि ते प्रेम प्रकरणातून फसवून झाला असेल, आम्ही लव जिहादवर बोलणार। आम्हाला कोणी थांबवू शकत नाही। लव जिहादच्या मुद्द्यावरून राजकारण होतच राहील, मात्र या निमित्तानं समोर आलेले मुद्दे देखील गंभीर आहेत। यामध्ये जर सत्यता असेल तर राज्य आणि देशाला मोठा धोका असल्याचं स्पष्ट होतंय। लव जिहादच्या माध्यमातून देशाला कोण धोका निर्माण करतंय, त्यांचे चेहरेही या निमित्तानं पुढे आणण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।